आणि देश जो निर्माण झाला त्याचं उत्तर हा शोधण्याच्या अनुषंगानं या मूळ प्रश्नाकडे बघण्याची आवश्यकता आहे। आपण सर्वजण महाराष्ट्रात राहत असताना उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हा वाडवडिलांचा वारसा आणि वसा हा आपल्याला लाभला होता। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अलीकडच्या काळात विशेष करून मोदी सरकार आल्यानंतर जे धोरणं देशामध्ये जी राबवल्या जात आहेत त्यामुळे या परिस्थितीने आता शीर्षासन केलं आहे। त्यामुळे उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत। शेतमालाला भाव नसणे, कर्ज थकीत असणे, बाजारामध्ये कुठेही कर्ज काढायला गेल्यानंतर त्याची उपलब्धता न होणे, एवढंच नाही तर मुलाबाळांच्या लग्नासारखी देखील शेतकरी परिवारावर मोठे संकटही आलेले आहेत। आणि या सर्व वेदनेतून कुठेतरी मराठा आरक्षणासारखा मुद्दा हा ऐरणीवर आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये देशभरात जे शेती व्यवसायाशी निगडीत जे समाज आहे त्या सर्व समाजांमध्ये आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आरक्षणाच्या अनुषंगानं एक मागणी ही आढळून येते आणि या वेदनेतून मराठा समाज हा आरक्षणाच्या अनुषंगानं गेल्या अनेक वर्षांपासून त्यासाठी संघर्ष करतोय। आणि हे होत असतानाच तत्कालीन काँग्रेस सरकारने एक उपेक्षित म्हटल्यापेक्षा सोशो इकॉनॉमिकल याही सगळ्या मापदंडांच्या सोबत किंबहुना ऐवजी एक परिस्थिती जी आहे, सामान्य परिस्थिती किंवा शोषणावर आधारित व्यवस्था, त्यातून काँग्रेसच्या काळामध्ये आरक्षण दिलं गेलं। ते पुढे त्याचं काय झालं आपण सर्वजण जाणतो। आंदोलन पुढे सुरू राहिलं आणि जरांगे पाटलांच्या माध्यमातून हा प्रश्न जो आहे हा पुन्हा एकदा ऐरणीवर आला, उचलला गेला। त्यांनी देखील तळागाळातील मराठा समाजाच्या ज्या वेदना आहेत आणि त्यांची जी उपेक्षा आहे ती अधोरेखित करत असताना या आरक्षणाच्या एकंदर मोहिमेचं नेतृत्व केलं आणि त्याकरता उपोषणाला बसणे, घरादार तुळशीपत्र ठेवणे इथपर्यंत हा संघर्ष त्यांनी पुढे रेटत आणला। मागच्या वेळेस जेव्हा हे सरकार वेगळ्या चेहऱ्याचं मुख्यमंत्र्यांसोबत जेव्हा बसलेलं होतं, जेव्हाचे आताचे मुख्यमंत्री तेव्हा उपमुख्यमंत्री होते, मुंबईच्या वेशीवरूनच नवी मुंबई या ठिकाणून गुलाल उधळून आंदोलकांना त्यावेळेस वापस पाठवलं आणि आरक्षण मिळालं अशी एक आवई ठोकल्या गेली आणि त्यावेळेसही कुठेतरी मराठा समाजाची ही फसवणूक झाली। दरम्यानच्या काळामध्ये निवडणुका ज्या लागल्या त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी 7 दिवसाच्या आत आम्ही आरक्षण देऊ, मराठा आरक्षण देऊ अशा प्रकारचा घोषणा केली। त्यांचा तसं मॅनिफेस्टो देखील तशाच प्रकारचा पद्धतीचा होता। त्यामुळे मुळात शिंदेंच्या काळात मिळालेलं आरक्षण आणि फडणवीसांच्या काळात त्यांनी केलेली घोषणा या दोघांच्या अनुषंगानं हा प्रश्न यापूर्वीच कुठेतरी हा मार्गी निघायला पाहिजे होता। मात्र फडणवीसांना सातत्याने समाजामध्ये भांडणं लावण्याची, माणसामध्ये भांडणं लावण्याची खोड ही देवेंद्र फडणवीसांच्या अंगी आहे। धनगर समाजाला 2014ला पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला ठराव आणि पहिली स्वाक्षरी मी धनगर समाजाच्या आरक्षणाची करेल अशी घोषणा केलेले जे देवेंद्र फडणवीस आहेत यांचे शब्द जे आहेत यावर विश्वास ठेवण्यासारखा नाही। त्यांच्या ज्या घोषणा आहेत ह्या घोषणा फोल ठरण्याच्या अनेक उदाहरणं ही समोर आलेली आहे। धनगर समाजाची घोषणाच असेल, मराठा आरक्षणाचं असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन इथपर्यंत आलं आहे आणि या सर्वातून सर्वांना घेऊन पुढे चालणारी एक भूमिका असली पाहिजे आणि ती असताना या आंदोलनाला विन विन सिच्युएशन निर्माण करणे सरकारचं काम होतं। करिता सर्व विरोधी पक्षही या मुद्द्याला राजकीय नसल्यामुळे, सामाजिक असल्यामुळे एकत्र घेता आले असते आणि घेता येतीलही। विन विन परिस्थिती म्हणजे काय तर ओबीसींना देखील आपल्याला त्यांचे अधिकार अबाधित ठेवायचे आणि मराठा समाजाचे देखील अधिकार देत असताना त्यांनाही आरक्षण द्यायचं, ही विन विन पोझिशन ही असायला पाहिजे होती। मात्र या सर्वातून अजून स्पष्टता येणं अद्यापपर्यंत बाकी आहे। या आंदोलनामध्ये अण्णा हजारेंच्या आंदोलनाचं जे झालं ते या आंदोलनाची परिस्थिती ही होऊ नये। देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीने कारस्थान आणि त्यांचा कावा जो आहे तो ज्ञात आहे। त्यामुळे या आंदोलनाची परिस्थिती ही अण्णा हजारेच्या आंदोलनासारखी होऊ नये
अशा प्रकारची देखील एक या निमित्तानं आमची अपेक्षा आहे. आणि मुद्दा जो आहे की यामध्ये मराठा आणि ओबीसी या दोघांची फसवणूक झाल्याची दाट शक्यता या कालच्या एकंदरीत निर्णयाच्या माध्यमातून ही असू शकते. त्यामुळे यातली स्पष्टता आणणं अद्यापर्यंत फार आवश्यक आहे. आणि या संदर्भामध्ये मुळात जो काँग्रेसची आमचा जो प्रस्ताव आहे, या प्रस्तावाच्या अनुषंगानं तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, हिमाचल असेल, इथे जात न्याय जनगणना ही याची प्रक्रिया जी आहे ही नुसती सुरूच झालेली नाही, तर त्याच्यानुसार कारवाई देखील सुरू झालेली आहे. आपल्या लगतचं तेलंगणा राज्यात आता तेलंगणा सरकार जे 42% ओबीसींना त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठेतरी आता भागीदारी द्यायला ही चालली आहे. आणि अशा याच्यात जातीनिहाय जनगणनेचा फॉर्म्युला असताना आणि एकंदरीत ओबीसींना आरक्षण आणि त्यासोबत मराठ्यांना आरक्षण हा जो विषय आहे, हा विषयामध्ये 50%ची कॅप जी आहे 52%ची ती वाढवण्याच्या अनुषंगानं नेमकेपणाने याच्यात काय झालं, नाहीतर पहिलेच्या 19% आता नव्याने पुन्हा टाकून दोघांनाही नीट त्याच्यामध्ये जर हिस्सा मिळाला नाही तर ते योग्य होणार नाही. त्यामुळे या एकंदरीत सर्व शासन निर्णयाचा कालपासून जी आम्ही चर्चा ऐकतोय त्याचा योग्य स्वरूपात GR हा निघू द्या. आमची जी भूमिका आहे ती स्पष्ट स्वरूपात मराठ्यांना आरक्षण देण्याची आहेच आहे. मात्र त्यासोबत ओबीसींचं जे एकंदरीत 19 अधिक पुढचे जे आहेत 27%, 32%, 27% या आरक्षणामध्येही देखील वाढ झाली पाहिजे, ही एकंदरीत असणारी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीसांनी मागच्या खेपीला काय सांगितलं होतं आणि यावेळेस त्यांची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट झाल्यावर यावर अधिक बोलणंही उचित राहील. भाऊसाठी प्रश्न आहे. भाऊ, काल जे तुम्ही ओबीसीचे पण नेते आहे, काल जो निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला त्यात ओबीसीचं नुकसान झालं असं तुम्हाला वाटतं का? ओबीसीच्या वाट्याचं मराठ्यांना गेलं असं वाटतं का? आणि कालच्या GR बद्दल काय म्हणणं आहे तुम्ही? कालचा GR पाहिला, वाचलाय मी. अनेकांशी माझी चर्चा आता सुरू आहे. त्या GRच्या संदर्भातली स्पष्टता आणण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी विदर्भातील ओबीसी नेत्यांची बैठक आम्ही 6 तारखेला बोलवली आहे आणि उर्वरित महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक 8 तारखेला मी बोलवलेली आहे. आणि या GR नुसार ओबीसीला काय झळ पोचते, ओबीसीचं काय नुकसान होतं, या संदर्भातल्या काही तज्ज्ञ लोकांना सुद्धा त्या बैठकीमध्ये आम्ही पाचारण केलेलं आहे. मुळात मराठा ओबीसी मराठा हा जो काही आरक्षणाचा विषय महाराष्ट्रात सध्या गाजतो आहे, हे आंदोलनं उपोषणं केली जात आहे. यात मुळात ज्या पक्षाची भूमिका आरक्षण विरोधी आहे ते कोणाचं भलं करतील? ज्या पक्षाचा मुळच आरक्षणालाच विरोध आहे आणि हे वारंवार या पक्षांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या मातृपक्षांनी सुद्धा ती भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. आणि असं असताना निवडणूक आली की समाजाला खेळवणं आणि मतांचा फायदा उपटणं एवढंच काम महायुती सरकार करत आहे. मुळात ज्यावेळेस जरांगे पाटलांचा मोर्चा नवी मुंबईपर्यंत आला आणि जो गुलाल उधळला गेला, त्यानंतर परत त्यांना येण्याची पारी का आली, याचं उत्तर एकत्र सरकार चालवणाऱ्यांनी एकत्ररित्या दिलं पाहिजे. ते देवेंद्र फडणवीस असू देत किंवा एकनाथ शिंदे असू देत, दोघांच्याकडून त्या प्रश्नाचं उत्तर मराठा समाजाने आधी घ्यायला पाहिजे होतं. तसं न होता काल जो काही चर्चा झाली, मला वाटतं की या संदर्भात आता अधिकचं बोलणं घाईचं होईल. ओबीसीचं नुकसान होतं की नाही, तर त्या 58 लाख नोंदी ज्या काही सापडल्या गेल्या होत्या त्यातून आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 96 लाख लोकांना कास्ट सर्टिफिकेट दिली गेली. त्यातील 96,000 96 लाख नाही, 96,000 कास्ट सर्टिफिकेट दिली गेली. त्यांच्या व्हॅलिडिटीचा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. मराठा आणि कुणबी या 2 जाती वेगळ्या आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने
हायकोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. त्यांच्या आदेशात या दोनही बाबीचा उल्लेख आहे की हे दोनही जाती एक नाहीत, कुणबी किंवा मराठा असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि असं असताना सुद्धा जर त्या जी आर मधून हैदराबाद गॅजेटचा संदर्भ देऊन तो जी आर काढला असेल, हा जी आर आहे त्याला कॅबिनेटची आता मंजुरी घेऊन कॅबिनेटच्या पुढे गेल्यानंतर चर्चा होऊन अंतिम मसुदा काय येतो, आणि सातारा गॅजेटच्या संदर्भात तर कुठेही असा काही उल्लेख नाही आहे. यामुळं भारतीय जनता पक्षाची भूमिका दोनही समाजाची मतं मिळवण्यासाठी दोघांनाही खेळवत ठेवायचा, दोघांनाही धूर्तपणे फिरवत ठेवायचा आणि आपली पोळी शेकायची, हाच त्या जी आरचा आत्ता अर्थ निघतो आहे. आणि त्यामुळं ओबीसीचं नुकसान झालं की नाही हे आज मी सांगणार नाही, परंतु ओबीसीच्या वरच हा सगळा काही प्रकार होतो आहे, तो ओबीसी मधूनच मिळवण्यासाठी होतो आहे. त्यामुळे सरकारकडे आमची मागणी आहे की राहुलजींच्या भूमिकेने हे सरकारने थोडासा बुद्धी वापरून, भ्रष्ट झालेली बुद्धी वापरून त्यांनी तो निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. एक मिनिट, तो भ्रष्ट झालेली बुद्धी यासाठी म्हणतो मी की अनेक राज्यांनी ओबीसीचं आरक्षण वाढवून घेतलं आहे किंवा एकूणच आरक्षणाची कॅपच ओलांडली आहे. त्यामध्ये तेलंगणाने आत्ता सांगितल्याप्रमाणे अध्यक्ष महोदयांनी 42% आरक्षण मिळतोय ओबीसीला, 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये दिलं जात आहे. हे जातनिहाय जनगणना करून ज्यांची जेवढी संख्या बारी तेवढी त्यांची हिस्सेदारी, हे एकदा झाल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये हे जे काही चाललाय सोंगाड्याचा खेळ हा संपणार नाही. हे प्यादे काही नाचवले जातात हे संपणार नाही. ओबीसीचेही मराठ्यांचेही बनवाबनवी करून त्यांना पद्धतशीरपणे तोंडाला पाणी पुसण्याचं काम सुरू आहे. देणं घेणं काही नाही. काय ओबीसीचं भलं झालं? आज काँग्रेसची सरकार असताना 2014 पर्यंत ओपन टू ऑल ओपन असा जी आर होता. त्यामध्ये एक गोष्ट क्लिअर होती की आरक्षणातील कॅटेगरीच्या जे आरक्षणामध्ये असलेल्या जमाती आहेत, जाती आहेत, त्यांना ओपनमध्ये सुद्धा संधी होती आणि ती संधी मोदी सरकारने जी आर काढून घालवली. मध्यंतरी राज्यामध्ये आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तो जी आर बदलला. पुन्हा फडणवीसांचं आणि शिंदेंचं सरकार आल्यानंतर तो जी आर लागू केला. त्या जी आरचा अर्थ जरा ओबीसी डोक्यांच्या किंवा ओबीसी आणि इतर बांधवांच्या लक्षात आलं पाहिजे. ओबीसी, एससी, एसटी, विजयंती जो काय आमचा समाज आहे की आज तुम्हाला आरक्षणाच्या मर्यादेतच गुंतवून ठेवलेला आहे. 52% आरक्षणामध्ये या राज्यातील एससी, एसटी, ओबीसी, विजयंती हा 85% लोकांना तुम्ही 52% आरक्षण देताय आणि 20% लोकांसाठी 48% आरक्षण ठेवलेलं आहे हा जी आर मुळे. त्यामुळे शासकीय नोकऱ्यामध्ये 20% लोकांना 48%चा वाटा मिळतोय. हे काही आमच्या म्हणजे ज्या लोकांचा या संदर्भातली काही चळवळ आहे त्यांना ही बाब मला त्यांच्या लक्षात आणून द्यायची आहे आणि माझ्या ओबीसी बांधवांच्याही लक्षात आणून द्यायचे. त्यामुळे कुठला फायदा झाला, काय फायदा होतोय ओबीसीचा किंवा एससीचा, एसटीचा, या समूहाला गाडण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे. याला खड्ड्यात घालण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे. आणि नव्यानं हे जे काही जी आर काढून त्यामधून काय साध्य होतं किंवा मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, मी तुला गुदगुले लावतो, तू हसल्यासारखं कर, असा यातला प्रकार आहे का हे आज सांगणं अत्यंत घाईचं होईल. त्यामुळे
त्या संदर्भातली आमची भूमिका मी आमच्या ओबीसी अनेक तज्ज्ञांशी चर्चा करून बैठक लावणार आहे. 8 तारखेला मुंबईत बैठक आहे, विदर्भातील नेत्यांची 6 तारखेला बैठक आहे आणि या 2 बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर शेवटच्या निष्कर्षापर्यंत आम्ही जाऊ. हो, सोमवारी ओबीसी जे नेते आहेत ते GR बाबत जी हरकत घेण्याची याचिका कोर्टात दाखल करणार. असं आहे की याचिका दाखल करायला भरपूर वेळ आहे, त्यामुळं घाईघाईमध्ये कुठली याचिका दाखल करून कोर्टातून तो वेगळ्या पद्धतीनं त्याचा अर्थ वगैरे काही लागेल आणि नुकसान होईल, यापेक्षा त्याचा अभ्यास करून आम्ही सुद्धा काय भूमिका मांडायची ती मांडू. विनोद पाटील जे मराठा आरक्षणात याचिका करते त्यांनी म्हटले की हा GR म्हणजे केवळ माहिती पुस्तिका आहे, याच्यात काय मराठा समाजाला फायदा होईल हे स्वतः विखे पाटील यांनी सांगा. असा ही भूमिका विखे पाटलांची आहे का? बघा, शिंदे समिती नेमून 2 वर्ष झालं. मला वाटते 23 मार्च किंवा 22 मार्च 2023ला शिंदे समिती नेमली गेली. शिंदे समितीला 2 वर्षाचा काळ काय लागला? काहीच करू शकले नाही. कुठल्याही निष्कर्षापर्यंत शिंदे समिती गेलेली नाही. याचाच अर्थ मराठ्यांची फसवणूक होते आहे हे मराठा समाजाच्या लक्षात यायला पाहिजे, पण ते आलं नाही. राहिलाय अनेकांचं मत असं आहे की दोनही बाजूंना आता प्रतिक्रिया येत आहेत की या GR मुळे मराठ्याला काही मिळणार नाही, पण ओबीसी समाजांची भावना अशी आहे की या GR मुळे ओबीसींचं प्रचंड नुकसान होणार. जरांगे पाटलांनी विजयाचा गुलालदेर लावला असला तरी नातेसंबंधावरून एक संभ्रम जो आहे तो ओबीसी समाजात निर्माण झाला आणि ओबीसी महासंघाने आपली भूमिका मांडताना म्हणलेली आहे की मराठा समाजाला यामधून काहीच मिळालं नाही. तर हे 2 वेगवेगळ्या आणि ओबीसीचं नुकसान झालं नाही असं झालं नाही असंही म्हणतात. नाही, असं आहे की त्या ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष तज्ज्ञ आहेत, हुशार आहेत आणि सध्या त्यांची भूमिका ही उत्तम आहे असं मी मानतो. म्हणजे दोनही बाजूनं बॅलन्स करणारी आहे, सरकारलाही आणि ओबीसीलाही. त्यामुळं कदाचित त्यांची भूमिका तशी मानली गेली असावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने कहा है मंत्रिमंडल उपसमिति ने मराठा समाज की का समाधान निकाला है. हैदराबाद गजट लागू करने की पहले से हमारी तैयारी थी, लेकिन मनोज जरांगे पाटिल की सरसकट मांग में कानूनी अड़चनें थी. हैदराबाद गैजेट का उल्लेख कर रहे हैं, तो हैदराबाद का जो गैजेट है तो हैदराबाद की सरकार ने अर्थात तेलंगाना के सरकार ने ओबीसी के लिए 42% आरक्षण की घोषणा अपने राज्य में वहाँ की है. इसलिए हैदराबाद गैजेट का जब उल्लेख महाराष्ट्र के मुख्यमंत्री कर रहे हैं तो क्या वो तेलंगाना सरकार का जो रुख है और उन्होंने जो जाति न्याय जनगणना की उसकी हिमायत सिफारिश करके उस तरीके से वो कोई फैसला लेने वाले हैं, या हमेशा से जो एक उनका जुमलेबाज जो स्वभाव है उसी को लेकर वो आगे जाने वाले हैं? ये एक शक उनके हर कदम से पैदा होता है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.